हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सुप्रिया रोकडे. माझं ब्रँडचं नाव आहे सुप्रिया स्टाईल शॉपिंग. माझी वेबसाईट आहे, वेबसाईटचं नाव आहे s3jewel.com. मी ज्वेलरी डिझायनर आहे. मग विचार केला की आज सगळ्यांसोबत एक ज्वेलरी कशी बनवायची, डिझाईन कशी करायची हे शेअर करूया. चला तर मग बनवूयात. कशी होती ते बघूयात फायनल रिझल्ट. बघूयात आपण की याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे. सगळ्यात पहिला आहे हे मोती. हे मोती आहेत ते वेगळ्या प्रकारचे. ह्याला तांदूळ मोती, गहू मोती अशी नाव दिलेले आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट आहे हे कनेक्टर हे आहे ते 3 होलचे कनेक्टर आहेत. पुढच्या साईडने ह्याला स्टोन लावलेले आहेत. अँड देन हे नेक्स्ट हे पण कनेक्टर आहेत. हे पण 3 होलचे कनेक्टर आहे. ह्या कनेक्टर सोबतच हे आहे दोरी. ह्या दोरीने आपण नेकलेस ओवणार आहोत. आणि हे आहे 3mm ची तार. ह्या तारेचा उपयोग सुईसारखा होणार आहे. आणि गळ्यातल्याला कनेक्ट करण्यासाठी हे आहे ॲडजस्टेबल दोरी. तुम्हाला हवी त्या साईजची दोरी कट करून घ्या. असे दोरीचे 3 पार्ट करून घ्या. आपल्याला 3 लेअरची ज्वेलरी बनवायची आहे, त्यामुळे हे 3 लेअरची दोरी घेतली आहे. आता आपण ह्या तिन्ही दोरीमध्ये 30-30 हे बीड्स वळून घेऊयात. मी या तिन्ही ह्याच्यामध्ये 30-30 मध्ये वळून घेतलेले आहेत. आपल्याला लेअर वाईज माळ तयार करायची आहे. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये 30, ह्याच्यामध्ये 32 आणि ह्याच्यामध्ये 34 अशी मणी वळून घ्यायची आहेत. त्यामुळे लेअर तयार होईल. त्यानंतर आता हे तिन्ही लाईनमध्ये मणी भरून झाले. आता हे कनेक्टर आपण इथं कनेक्ट करूयात. ह्याला 3 होल आहेत. ह्या 3 होलमध्ये हे 3 दोरी आपण घालून घेऊयात लाईक दॅट. अशा तऱ्हेने हे असे कनेक्ट केलेले आहे. आता वरती आपण तिन्ही लाईनमध्ये 10-10 किंवा 5-5 मोती घालून घेऊयात. अशा तऱ्हेने 10-10 मणी घातलेले आहेत 3 ह्याच्यामध्ये. वरती परत एक कनेक्टर लावलेला आहे. आणि देन 3, 2, 1 असं करून हे फिनिश केलं. आता ह्याला ॲडजस्टेबल दोरी आपण ॲड करणार आहोत. हे दोरी इथे अटॅच करून फिनिश होईल. हे अशा तऱ्हेने फायनल ज्वेलरी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही ज्वेलरी? आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.